द्यायची आणि सगळे उमेदवार आमचे एक चिंची आणि एकमुखाने सगळे ठरलेले आहेत. कुठेही भेदभाव नाही, मतभेद नाहीत आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं वातावरण. आता तुम्ही ही गर्दी पाहिली असेल, आम्ही काही कुणाला बोलवलं नव्हतं, काही नाही, स्वतःहूनच लोक आज या सगळ्या ह्याच्यात सामील झालेले आहेत फॉर्म भरायला. याचा अर्थ लोकांच्यात फार मोठा उत्साह आहे. लोकांना कुठल्याही परिस्थितीत दौंड शहरामध्ये बदल पाहिजे आणि नगराध्यक्ष उमेदवार हा एकदम भक्कम आहे. कुठेही कसली अडचण नाही. नगरसेवकसुद्धा अतिशय चांगले निवडलेले आहेत, त्याच्यात कुठलीही अडचण येणार नाही. पुन्हा एकदा राहुल दादा कुल यांचं आव्हान समोर आहे, कसं बघताय? त्यांचं आव्हान बरं का, नुसते ते बोलतात आणि आव्हान करतात आणि बोलतात, परंतु प्रत्यक्षात कृतीमध्ये काय होणार आहे हे तुम्हाला निवडणुकीनंतर दिसेल. काय आज भावना, काय उमेदवारी आज दाखल केला? काय नाही, सगळ्या दौंडच्या जनतेने मला सेवा करण्याचा मोका द्यावा. ही संधी मला चालून आलेली आहे. मी ह्याचं नक्कीच चांगल्या रीतीने पार पाडेन. नक्कीच होत्या दुर्गादेवी जगदाळे आज उमेदवारी अर्ज थोड्याच वेळात दाखल करण्यात येणार आहे. रमेश आप्पा थोरात यांनी देखील यावेळी उपस्थिती लावलेली आहे आणि भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस यामध्ये खऱ्या अर्थाने नगराध्यक्षपदासाठी लढत होणार आहे. दीपक कापरे, TV9 मराठी, दौंड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.